विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्गसह रायगड जिल्ह्यातील सर्व उमेदवार महायुतीचेच विजयी होतील असा विश्वास रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। तर राज्याच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे, पण त्यासाठी कोकणासाठी यासाठी महत्त्वाचे ठरते की पहिल्यांदा असं झालेलं आहे की तुम्ही तुमचे थोरले बंधू निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात। मागच्या दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि सध्या एकंदरीत असलेली राजकीय परिस्थिती पाहता या संपूर्ण गोष्टींचा विचार केल्यानंतर उदय सामंत यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? नाही, या कोकणामध्ये दोन कुटुंब मधले दोन भाऊ लढतायत। आपल्याला माहिती आहे रत्नागिरीमध्ये आम्ही दोघं लढतोय, सिंधुदुर्गामध्ये निलेशजी आणि नितेशजी लढत आहेत। चारही जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नुसत्या ह्या चारच जागा निवडून येणार नाहीत, तर सिंधुदुर्गच्या तिन्ही जागा जिंकू आम्ही, रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5च्या 5 जागा जिंकू आणि रायगडच्या देखील 7च्या 7 जागा जिंकू। बरं सर, वोटिंग पर्सेंटेज म्हणजे मधल्या काळात असं झालं होतं की वोटिंग पर्सेंटेज कमी जास्त असणे ह्या गोष्टी घडल्या, पण त्याच वेळेला तुमच्या मतदारसंघात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुमच्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की काही 20 ते 22 हजार वोटर हे बोगस आहेत। त्याला उत्तर काय असणार आहे? मला काहीच उत्तर द्यायचं नाही। मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे। ज्यावेळी मतदार यादी बनवली जाते, ती जाहीर केली जाते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते। त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काही लोक म्हणतात आता EVM मध्ये घोटाळा आहे, म्हणजे पायाखालची वाळू सरकलेली आहे, काही म्हणतात 22,000 लोक जादा लावलेली आहे। शेवटी पोलिंग एजंट असतात ना, स्वतःचा पोलिंग एजंट जर बूथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत। याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत, हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले। बरं, शेवटचा मुद्दा तुमच्या मतदारसंघात 5व्यांदा लढताय आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती पैकी एक आहे रत्नागिरी संगमेश्वरची। लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपणे 90,000 मोर दॅन 90,000 तुम्हाला मार्जिन होतं, यावेळेला उदय सामंत किती हजारांच्या मताधिक्यानं पुन्हा जाणार? हाच फरक निश्चित असेल, कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे। पण मतदानाच्या टक्केवारीचा ज्यावेळी आता उल्लेख करतोय, रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी 7 वाजता मतदान करतो, पण मग या केंद्रावर माझ्या केंद्रावर 7 वाजताच रांग लागलेली होती। ते मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे, टक्केवारी जर वाढली तर अजून मताधिक्य वाढेल। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी या 5ही मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचे सांगण्यात आले। सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती। दरम्यान सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती। महायुतीचे उमेदवार उदय सामंत, किरण सामंत, शेखर निकम तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने, राजन साळवी, संजय कदम यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले। तुम्ही इकडे 614 किरण रवींद्र सामंत 614 480
त्यांना तुझा विचार का ओके आई आई आपल्याला वाटतं तिकडे मिळत तू केलास काय हो आता थोडं मॅडम दाखवलं रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पत्नी डॉक्टर अंकितासह तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्नीसह तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई आदी अधिकारी पत्रकार आणि प्रमुख नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। आणि आता पाहूया रत्नागिरीसह जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या मतदानाची एक झलक खास कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।